या मामांचे पेट्रोल संपले तर आता आपण टो मारूया टो. ब्लॉक चालू आहे. हो. आणि आम्ही ते ऍड शूट करतो. तुम्ही फक्त या बाजूला घेता का तुमचं म्हणजे गाडी वगैरे गाडी वगैरे. थँक्यू. तर काही त्यांचं जरा ऍडचं जरा शूट चालू आहे आपल्याला हाकललंय. देन हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सुमदी ब्लॉग. तर गाईज आज आपण चाललोय औंध रोडला, कारण की तिकडे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज. तर त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तर त्यांनी मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलंय, साऊंड सिस्टीम वगैरे लावली. एकदा तुम्हाला दाखवतो, चेकआउट करा. आणि आत्ता मी जरा फ्रेश झालो, मग खूप गरम होत होतं, नाश्ता वगैरे झाला मस्तपैकी. आणि आता आपण जाऊया. आणि गाईज काय माहिती काय, अचानक मध्ये 10 दिवस मी ब्लॉग टाकलेच नाही. असं वाटत होतं कुणीतरी लिंबोडा वगैरे गेलाय माझ्यावर. पण ठीक आहे, आता परत एकदा आपण ब्लॉगिंग चालू केली आहे. तर ब्लॉगिंग काय आपण तर थांबवणार नाही. म्हणजे आता ते प्रॉब्लेम भरपूर येत होते, म्हणजे चारही बाजून प्रॉब्लेम येत होते. आणि डेलीचे ब्लॉग. आणि आता जाऊया आपण औंध रोडला, बघूया कसं काय होतं ते. ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर काही आता आपण आलो होतो पुणे IT पार्क जवळ, म्हणजे आपल्या गाडीपाशी आलो होतो कुलबा जवळ. तर आता जाऊया आपण औंध रोडला. आणि आज आपल्याला भरपूर काम आहे, तर बघूया कसं काय होतंय ते. आणि की तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो. सेटअप वगैरे लावलाय मस्तपैकी, लाइटिंग वगैरे, स्क्रीन वगैरे. तर काही सगळ्या पोलला म्हणजे नुसते पिवळा डेकोरेशन वगैरे एकदम चांगलं गेलेलं आहे. बारका साऊंड पण लावलाय. एकदा चेकआउट करा, दाखवतो तुम्हाला. तर काही आता डेकोरेशन चेकआउट करा. तर काही आता आपण इकडनं निघूया. तर देवडाटला जाऊ, देवडाटला आता राहुलला भेटूया. तर काही आता आपण चाललो होतो राहुलकड. आणि जाता जाता जरा या मामांचे पेट्रोल संपले तर आता आपण टो मारूया टो. कसलं सामान आहे म्हटलं तुम्ही? हो, कसलं सामान आहे तुमच्याकडे? तर काही हॉस्पिटलचं सामान आहे त्यांच्याकडे त्या बॉक्स मध्ये. तर काही तो मारू और बघूया, कारण की त्यांना कमीत कमी त्यांनी मला सांगितले 10 हॉस्पिटल फिरायला लागतात. तर बघूया, जाऊ, लोकांची मदत करायला पाहिजे. आणि आमचं पेट्रोल संपलं ना, आम्हाला कोणच मदत करत नाही. आमचं पेट्रोल संपलं ना, तर आम्हाला कोणच मदत करत नाही. तर गाईस तो मारूया, राहुल्याला भेटू. तर गाईस आता त्यांना करूया, चला. पंपाच्या बाजूला फ्लोटाटे. कुठे राहुल्या आलाय का? शेठ माणसं बसलेले, 4 गाड्यांचे मालक. ओ इकडे या, अरे इकडे ना. तर गाईच राहुल्याला भेटू. तर गाईच इथं आलो होतो आणि राहुल्या गेला रूटवर. आणि भेटला आपल्याला दुसरा गंज काय भेटलाय, म्हणजे टिंगरी भेटली. हो का? पब्लिकचे कोण सोडतो आता. त्रास देत बसलाय बघा गाईस.
त्रास देते त्रास 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 देते पोरीला म्हणलं राष्ट्रचार म्हणते राष्ट्रचार म्हणतो त्रास देतो ना त्रास देते त्रास त्रास बघा घे मग त्रास घे थोडा भावाचा काय? चल, नाश्ता चार काय त्रास घे ब्लॉगर असशील तर नाश्ता चारशे भाई कौन है ये लोग कहां से आते हैं ये? नंतर चालतो नंतर चालतो नंतर चालतो आता ड्युटीवर ना ड्युटी कर काम कर बसून भाकर नाही खात बसून खातो मी हा बसून खातो मी बसून खातो चल बसून खातो मी. नाश्ता पण तुला पण दिले तर गाईस अशा प्रकारे नाश्की आलेली आहे माझ्यासोबत जय दादा आलेला आहे बाहेर गेला होता त्या महत्वाचे काम होते त्याचे आपले पण महत्वाचे काम होते पण आपले काम झाले नाही मीटिंग मध्ये ये. असं असं तरी इज्जत घालवतो तू ठीक आहे काही लक्षात ठेवणार मी लक्षात ठेव काही चहा वगैरे पितो चहा वगैरे पिऊ दाखवतो तुम्हाला तर गाईज आता आपण आलो होतो आंबेडकर चौकात आणि इकडे सेटअप चालू आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि मस्त की आता चहा वगैरे पिऊ आणि इकडनं निघूया भाऊ ब्रिजवर जाऊ तर गाईज आता आपण आलो होतो ब्रिजवर आणि माझ्यासोबत कोण आहे माहिती का जेडी गाणे ऐकते गाणे आवाज कमी कर आवाज कमी कर हे असल्या ब्लॉगिंग मध्ये चालत नाही माझे हे सगळे ना बंद करायचं कळलं का जा बी नाही बंद करायचं हे हा तुला एवढा मारील ना एवढा मारील ना कसं आहे अरे नकली तर गाईस बघू काहीतरी चाललंय नेमकी हा तर गाईस काय 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 मांग बांधवांना तुम्हाला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हा भाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण मोठा विषय त्यांचा खर्च करतोय तू आता गप्पे राव काय राव वा जयंती आहे राव तुमची काय असन आंबेडकर जयंती पण आमची आहे मग आम्ही करतो शिवजयंती तेव्हा पण कर्ज. आमची आहे. सगळी जयंती आमची आहेत मग आम्ही कुठं नाही म्हणतोय हा मग तू काय म्हटलं अण्णाभाऊ साठे आमची जयंती आमची मग आपली बोलायची ना मग आपले बोलायचे ना मग तू आपली का बोलला गप भाई काय शब्द शब्द धरायलाच पाहिजे गपरे साऊंड बिऊंड आहेत बरेच ठिकाणी तर जायचे कुठं जाऊ संध्याकाळी संध्याकाळी आता आंबेडकर चौकामधलं जाता जाता ऐकू 7 ते 9 जाता जाता आंबेडकर चौकातला ऐकू टेस्टिंग वगैरे कारण की आपल्याला आणि असं एक नंबर वातावरण झालेलं आहे ना क्वालिटी वातावरण एकदा चेकआउट करा कडक मध्ये वातावरण झालेलं आहे कडक कडक मध्ये धडक असं वातावरण झालेलं आहे बुट्टा खायचंय तुला मोळा देऊ का मोळा हा तर काही मस्तपैकी चाललेले वातावरण पण एकदम मस्तपैकी झालंय पाऊस पडत होता म्हणून आम्ही आता या झाडाखाली आलोय आणि इथे येऊन थांबलोय तर बघू कसं काय होतंय ते जाऊया चौकात बघू तिकडे जाऊन नाही तर आपण ब्लॉग इथं जॉईन करूया तर तुम्हाला आवाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शूटिंग चालू इकडे तर गाईस इथं शूटिंग झाले ऍड चालू आहे बघा टाकायचं काय काय विषय नको दाखवू त्यांना रिव्हील नसतं करायचं ब्लॉगिंग ब्लॉग चालू आहे हो आणि आम्ही ते ऍड शूट करतो तुम्ही फक्त या बाजूला घेता का तुमचं म्हणजे गाडी वगैरे गाडी वगैरे थँक्यू सो मच आणि मला पण फॉलो करा आहे तुझे Instagram. ओके 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 गाडी कर त्यांना शूट करायचंय तर आपली गाडी काढायला लावली तर काहीच त्यांचं जरा ऍडचं जरा शूट चालू आहे आपल्याला हाकललंय टाकलंय आम्हाला गाडी पाडलंय भावांनो फॉलो बिलो नका करू इंस्टाग्रामला त्याला काय नाही करत फॉलो बिलो भावांनो
तानाबाद म्हणतात. काय नाही तरी पण हे त्याचं पण काम आहे म्हणून तो बोलला. तर आपल्याला अकल नाही हे मान्य करतो आपण. नाचक्या. लय घाण घाललंय. आणि वरून बोलले घालवली इज्जत वरून बोलले आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा. याला किती एंड टाइम. काहीच आता जाऊ. तर तुम्हाला आम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रे आणि त्याला इंस्टाग्रामला फॉलो नका करू. त्याला इंस्टाग्रामला फॉलो नका करू. तर काहीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावला मोठा करा. बाय.